दोन्ही बलाढ्य संघ या ठिकाणी एकमेकांसमोर आले. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळेल. सम्राट गंभीर या खेळाडूला आपण पाहू. दसपटी क्रीडामध्ये दसपटी चिपळूण संघाच्या माध्यमातून त्या खेळाडूची चर्चा देखील आपण पुढे जाऊन करू. परंतु या ठिकाणी आपण पाहतो तर अगदी चांगली सुरुवात सेवन स्टार गुहागर संघाने देखील केली आहे. ज्या पद्धतीने सेवन स्टार गुहागर संघाला आपण पाहतोय तर कुठेतरी समोर बलाढ्य असा संघ आहे, परंतु त्या बलाढ्य संघासमोर आज मात्र हार मानायची नाही. चांगल्या दर्जाचा खेळ सेवन स्टार गुहागर संघ देखील या ठिकाणी त्यांचं सादर करताना पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये ज्या ठिकाणी श्री क्षीरसागर सर तुमच्या सोबत जोडले जाते. धन्यवाद. धन्यवाद साहिल. तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो ज्या ठिकाणी 10 फटे चिपळूण आणि सेवन स्टार गुहागर अशा रत्नागिरी जिल्ह्यातले दोन माथपर बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. जर्सी नंबर 15 10 फटे चिपळूण संघाचा उंच पुरा आणि स्टार खेळाडू डाव्या कोपऱ्यातून चढाई मार्गवरती सज्ज होता. राईट कॉर्नरच्या दिशेने संभवतः आक्रमण करण्याचा पवित्र असताना मधल्या फळीतला जो डिफेंडर होता त्याला टो टच करण्याचा प्रयत्न त्यानंतर यशस्वीरित्या मिडलाईन क्रॉस करतोय. अर्थात गुणाची कमाई होत नाहीये परंतु आत्मविश्वास हा नक्कीच दुणावला जातोय. प्रत्युत्तरासाठी सेवन स्टार गुहागर संघाचा जर्सी नंबर 8 हा देखील एक हरहुन्नरी असा खेळाडू आपण पाहतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये फुटबॉलचा सुरेख वापर त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करताना देखील हा खेळाडू आपण बघतोय. मधल्या फळीमध्ये थोडासा स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करतोय. गुणाची कमाई करण्याचा आटोकाट प्रयत्न या चढाईपट्टूचा पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतोय. त्यानंतर मध्य रेषा यशस्वीरित्या क्रॉस करत माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 11 10 फटी चिपळूण आणि सेवन स्टार गुहागरचे संघ सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये दोन्ही संघ जर आपण पाहिले तर प्रतिस्पर्धी टीमचे जे वीक दुव्या म्हणजे कच्चे दुवे ते आजमावण्याचा संभवता प्रयत्न करतायत. यावेळेला जर्सी नंबर 11 राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न बोनस लाईन संभवता क्रॉस करतोय का परंतु नाहीये. बोनसचा नियम आपल्याला माहिती आहे. एक पाय बोनसच्या पलीकडे तर दुसरा पाय त्याच वेळेला हवेमध्ये असणं गरजेचं आहे. थर्ड रेड हुआ टाय रेड वरती जर्सी नंबर 12 उंचपुरा असा खेळाडू राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय. यावेळेला चढाईपट्टूला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. जी जोखीम पत्करायची आहे ती चढाईपट्टूला पत्करणं खरं तर गरजेचं आहे. यावेळेला पुरेपूर संभवतः 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न चढाईपट्टूच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. टिकटिक सुरू झाले. डिफेंडर्स मात्र अजून देखील शांत आहेत परंतु ह्यावेळेला लॉबीच्या बाहेर डॅश डिफेंडिंग चॅम्पियन 10 फटी चिपळूण संघाच्या प्रांगणात सिंगल गुणाची कमाई महत्वाचा जो खेळाडू सेवन स्टार गुहागर संघाचा तो बैकलाइन पार्टीमागे वीट का जवाब पत्थर से रेड का जवाब रेड से और थर्ड रेड का जवाब अब थर्ड रेड से दिया जाएगा. एवढा 10 फटी चिपळूण संघाचा हा देखील एक स्टार खेळाडू आहे. जर्सी नंबर 4 समोर 6 खेळाडू म्हणजे बोनस लाईन ऑन असणार आहे. यावेळेला बोनस पॉईंट किंवा टच पॉईंट घेणं अनिवार्य असणार आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण नंतर मधल्या फळीमध्ये जो जर्सी नंबर 13 आहे त्याला हलकासा स्पर्श केल्याचा दावा आणि यस इथे जर्सी नंबर 13 बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. साहिल स्पोर्ट चंद्रनगर यांच्या माध्यमातून खरं तर ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. याच्यानंतर शिवतेज मित्रमंडळ केळशी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं दापोली तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ऑर्गनाईज केली. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,001 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,001 रुपये तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अनुक्रमे 5,001 रुपये. आणि या स्पर्धेतलं वैशिष्ट्य आहे उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू हे जे खेळाडू मानकरी ठरतील त्या खेळाडूंसाठी सायकल दिली जाणार आहे. तर या स्पर्धेमध्ये फक्त सिलेक्टेड 16 संघांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील जर सहभाग घ्यायचा असेल तर आजच प्रणय आंबेकर प्रणित आंबेकर तुषार खोत प्रशांत पाटील रुपेश चिमन आणि रवींद्र फुटे यांच्याकडे संपर्क करायला विसरू नका. शिवतेज मित्रमंडळ केळशी यांच्या वतीनं भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अर्थात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. आणि स्पर्धेचा जो कालावधी आहे 15-16 फेब्रुवारी 2026 असणार आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 15 सलाई ट्रॅक वरती सेवन स्टार गुहागर संघाच्या प्रांतामध्ये 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. 3 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे समोर 4 शिकार 1 शिकारी. यावेळेला शिकारी शिकार करणार का की स्वतः त्याची शिकार केली जाते हे पाहणं फार अनिवार्य असणार आहे. टिकटिक सुरू झाले. याही चढाईमध्ये 30 सेकंदाचा वेळ चढाईपट्टून धारण केला. त्याचप्रमाणे श्री भार्गव विश्राम भोड हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पुढील सन्मानाकडे आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळतोय.
व्यासपीठावरती उपस्थित GB मेहता पेट्रोल पंपाचे सर्वेसर्वा श्री आशिषजी मेहता हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन श्री शैलेशजी मुलूक आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्री आशिषजी मेहता यांना सन्मानित करायचं आहे. सम्राट हा झाला पुढील सन्मान आपण करतोय चिराग मार्बल्सचे सर्वेसर्वा श्री मनोजी जैन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी या सन्मान आम्ही करतोय. मी श्री संतोष तांबे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पुढील सन्मान आपण करतोय श्री रुपेशजी बैकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. मी प्रथमेश मुलुक यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. सार्थक शिकवण आपण कुठे असाल तर समालोचन कक्ष संपर्क साधा. सार्थक शिकवण तरे त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित श्री राजेंद्र पागडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आम्ही करतोय आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन श्री दीपक शिगवण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करायचे श्री राजेंद्र पागडे. जवळ गेलात हे पुढे इथे लात मारून मध्ये या जवळ जाऊ नको वाट बघ टाकू पुढील सन्मान आपण करतोय श्री सुरेशजी झगडे हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करेन प्रथमेश मुलुक आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करायचे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या समवेत चालू मॅचचं धावतं समालोचन या ठिकाणी ऐकवतील क्षीरसागर सर. धन्यवाद साहिल. तर या ठिकाणी अतिशय महत्वाचा सामना त्यांच्या दृष्टीने पद्धतीचा सामना आहे आणि त्याच वेळेला तिसऱ्या साडीला सामोरं जातोय छोट्या उंचीचा खेळाडू 400 नंबर 11 सेव्हन गुहागर आणि त्याचबरोबर 10 पटी चिपळूण अशी महत्वाची लढत आहे. अर्थात ओंकार जोशी चढाई ट्रॅक वरती आहे. मधल्या फळीमध्ये जोरदार मुसंडे मारत रनिंग हिंडण्याचा प्रयत्न केला. एका गुणाची कमाई करतोय माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सेव्हन गुहागर संघाचा राज भोसले हा देखील एक प्रतिभावान खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये फुटवरचा सुरेख वापर मधल्या फळीमध्ये लांब हाताचा वापर करत घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये खेळी सजवताना राज आपल्याला पाहायला भेटतोय. या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित श्री सुनील शिगवण यांचा देखील आम्ही या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय. मी विनंती करेन
वैभव इंदुलकर यांना विनंती करेन की आपले शुभास्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. वैभव इंदुलकर. सार्थक शिगवण यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. सुनील शिगवण यांना आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी आपण 7 स्टार गुहागर संघाकडे चढाई ट्रॅक वरती सद्यस्थितीमध्ये आदेशला पाहतोय. उंचपुरा असा खेळाडू संभवता या ठिकाणी 10 पटी चिपळूण संघाला मोठा धक्का बसतोय. महत्वाचा एक सबस्टिट्यूशन केला जातोय. जो महत्वाचा खेळाडू होता जो अर्थात टॉप 7 चा हिस्सा नव्हता त्याला मात्र पुन्हा एकदा समाविष्ट केले जाते. तर त्याच वेळेला 10 पटी चिपळूण संघाचा पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी नंबर 11 ओमकार जोशी चढाई ट्रॅक वरती. अर्थात छोट्या चलीचा खेळाडू आहे परंतु पोटेन्शियल आणि गुणवत्ता या खेळाडूकडे टासून बनले. मोमेंटम वरती स्वार होत संभवतः कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता लॉबी मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा परंतु इथे कबड्डीच्या मैदानावरती जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा 7 स्टार गुहागर संघाकडून जर्सी नंबर 8 हा भरवशाचा खेळाडू अर्थातच राज भोसले बॅक टू बॅक चढाई ट्रॅक वरती असणार आहे. याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. संकटमोचक भूमिका ही देखील या खेळाडूला पार पाडणं फार गरजेचं असणार आहे. दोन्ही संघ पहिल्या मध्ये थोडासा सावध पवित्रा घेत आहेत. डिफेन्सिव्ह खेळत आहेत. एकमेकाला आजमावण्याचा प्रयत्न करतायत. आपण जो पहिला सामना पाहिलेला होता तो शेवटच्या रेड पर्यंत रंगलेला होता. महाकाली कुंभारली आणि त्याचबरोबर सीमामाता सालदुरे यांच्यामध्ये तो पहिला सामना आपण पाहिलेला होता ज्या ठिकाणी केवळ एका पॉइंटने महाकाली कुंभारले संघाला 4 मुंड्याचित केलं होतं सालदुरे संघाने. त्यानंतर दुसरा सामना मात्र काही अंशी एकतर्फी जरूर पाहायला मिळाला होता ज्या ठिकाणी नो हिंद विजय चिपळूण संघाने बलाढ्य अमर भारत टासुरे संघाला एकतर्फी पराजित केलं आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केला. त्यानंतर हा तिसरा सामना जो दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. जर्सी नंबर 12 7 स्टार गुहागर संघाचा हा महत्वाचा चढाईपटू होता. आदेश त्यांनी गुण प्राप्त करून दिलाय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये फ्रंट फुटवरती आणण्यासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देतोय. तर प्रत्युत्तरासाठी 10 पटी चिपळूण संघाचा जर्सी नंबर 15 श्रेयस शिंदेला आपण पाहतोय मित्रांनो चढाई ट्रॅक वरती डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. 7 खेळाडूंचा डिफेन्स बोनस लाईन ऑन असणार आहे. दुहेरी संधी पॉइंटची टच पॉइंट किंवा बोनस पॉइंट अर्थात या ठिकाणी यशस्वी ठरतोय का पाहूया. यस ॲब्सोल्युटली बोनस गुणाची कमाई करतोय माघारी परततोय आणि 10 पटी चिपळूण संघाच्या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक राज भोसलेला आपण पाहतोय. 1 मैन आर्मी पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते, तूफान से जो टकराए उसे राज भोसले कहते. समोर 10 पटी चिपळूण सारखा बलाढ्य संघ आहे. या संघाने चालू सीझन मध्ये शानदार कामगिरी पार पाडली आहे. यावेळेला डिफेंडिंग चॅम्पियन 10 पटी चिपळूण संघाने राजला डॉमिनेट केलं. एका गुणाची कमाई 10 पटी चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. तर त्यानंतर प्रत्युत्तरासाठी ऍज अ रेडर म्हणून जर्सी नंबर 4 राजेश गोरपडे सज्ज होतोय. एक युवा खेळाडू आहे याच्यावरती देखील विश्वास दाखवला जातोय सातत्यानं. 10 पटी चिपळूण संघाचा जर आपण विचार केला 10 पटी चिपळूण संघाला आपण लाटघर मध्ये देखील पहिली या हंगामातली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळताना पाहिलेली होती ज्या ठिकाणी शानदार खेळ. त्याच्यानंतर आपण अमर भारत टासुरे यांच्या वतीनं बीच कबड्डी स्पर्धा पाहिली त्या ठिकाणी देखील या संघाला अनुभवलेलं होतं. अर्थात बीच कबड्डी स्पर्धा फार क्रीडा रसिकांनी त्या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला होता. एक थोडासा नाविन्यपूर्ण वेगळा गेम बीच कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पाहिला. त्यानंतर लाल मातीतली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तिन्ही स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने खेळवल्या गेल्या. लाटघरची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मॅट वरती त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थातच मातीतलीच होती माफ करा. त्याच्यानंतर आपल्याला बीच कबड्डी स्पर्धा वाळू मधली पाहायला मिळाली आणि यानंतर चंद्रनगर मध्ये पुन्हा एकदा लाल मातीतली स्पर्धा आपण आजमावतोय. त्यानंतर पुन्हा एकदा 18 मार्चला केशी मध्ये देखील भव्य दिव्य असा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा फेस्टिवल पाहायला मिळणार आहे. परंतु तत्पूर्वी 15 आणि 16 फेब्रुवारी 2026 रोजी शिवतेज क्रीडा मंडळ केशी यांच्या वतीनं भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आपण आयोजन करतोय ज्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,001 रुपये. परंतु त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की जो खेळाडू त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाईपटू, उत्कृष्ट डिफेंडर्स आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल
त्या प्रत्येक खेळाडूला सायकल दिली जाणार आहे. अर्थात ती स्पर्धा देखील हाय व्होल्टेज असणार आहे. फक्त सिलेक्टेड 16 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. यावेळेला धन्यवाद सर. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. साई स्पोर्ट्स शरदनगर यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय एक दिवसीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा एकच हेतू होता की गेली अनेक वर्ष सातत्याने या मंडळाचं स्वप्न होतं की आपल्या या क्रीडानगरीमध्ये कुठे ना कुठे एक वर्ष तरी ही जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्या संकल्पनेतून साकार व्हावी. आणि गतवर्षी या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रयत्न या आयोजन कमिटीने केला, पण त्या ठिकाणी मात्र थोडासा अपयश बदली पडला. परंतु यंदाच्या अंगामध्ये एक सक्सेसफुल होणारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साकारण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहायला मिळते. ते मात्र साई स्पोर्ट्स नगर असं या आयोजन कमिटीचं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातोय ज्या ठिकाणी चंदननगर गावच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये बालाजी क्रीडा मंडळ दसपडी चिपळूण संघाच्या संघ प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे श्री प्रकाश सहदेव चांदोरकर यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा आभार. या ठिकाणी चढाई मार्ग वरती जर्सी क्रमांक 16 एक भक्कम बांधण्याचा चढाईपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न केले जात आहेत परंतु अंततः वजनवरती टिकटिक वजायला सुरुवात झाली. चढाईपटू माघारी परतलाय. परंतु तरमोड संपवतो शुभम या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 4 आक्रमणासाठी सज्ज होईल. दसपडी क्रीडा मंडळ दसपडी चिपळूण या संघाच्या माध्यमातून या खेळाडूचा जबरदस्त खेळ आपण सातत्याने अनुभवत आलोय. लाडगर गावची ऐतिहासिक स्पर्धा या खेळाडूनं गाजवली. त्यानंतर लगेच संभवता रत्नागिरी आणि आता अजून एक कुठली तरी स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू आहे. जबरदस्त खेळ यंदाच्या अंगामध्ये या खेळाडूस आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याच दरम्यान थर्ड रेट तिसरी चढाई. त्याचप्रमाणे श्री प्रकाश चांदोरकर साहेब देखील उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे या दसपडी क्रीडा दसपडी चिपळूण संघामध्ये अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सम्राट गमरे या खेळाडूला आपण पाहतोय. ज्या खेळाडूने सातत्याने किशोर गटाचं आणि प्रतिनिधित्व केलंय. 35वी किशोर गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 खेळाडूंची निवड झाली होती महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. आणि त्या संघामध्ये सम्राट गमरे हा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. दसपडी क्रीडा मंडळ दसपडी चिपळूण संघाच्या माध्यमातून त्या खेळाडूला आपण पाहिलंय. एक चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने सादर करताना पाहायला मिळालाय. परंतु यावेळेस मध्ये ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसलाय. किती गुणाची कमाई असेल? मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई 7 स्टार गुहागर संघाच्या माध्यमातून. संभवतः पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय 7 स्टार गुहागर. ज्या ठिकाणी आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 2 वरती सध्या स्थितीमध्ये 7 स्टार गुहागर आहे. तर दुसऱ्या बाजूने क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय तर त्या ठिकाणी दसपटी चिपळूण हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. चांगली सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु याच्यानंतर देखील एक घमासान युद्ध तुमच्या समोर या ठिकाणी याच मैदानावरती खेळवला जाईल. जो सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना याच्यानंतर पाहायला मिळेल. दापोली तालुक्यामध्ये सातत्याने ज्या संघानं अधिराज्य गाजवलंय गजानन संघर्ष केशी आणि त्यांच्या विरोधामध्ये शैलेश वेगळे या खेळाडूचा संघर्ष चिपळूण असे 2 बलाढ्य संघ याच्यानंतर त्यांचा खेळ सादर करतील. एक चांगली मॅच जबरदस्त खेळ याच्यानंतर पाहायला मिळेल. परंतु सध्या स्थितीमध्ये चालू मॅच मध्ये वर्चस्व दसपटी चिपळूण या संघाचं पाहायला मिळत आहे. श्रेयस शिंदे हा खेळाडू उपस्थित आहे. त्याचा देखील अप्रतिम दर्जाचा खेळ सातत्याने आपण पाहतोय. KMP युवा कबड्डी सिरीज मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. कुमार गट किशोर गटामध्ये सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याकडून खेळणारा खेळाडू आहे. परंतु यावेळेस मात्र शुभमला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी सक्सेसफुल देखील झालाय. गुणाची कमाई होती 7 स्टार गुहागर संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू सज्ज होतोय. ज्या पद्धतीने सध्या स्थितीमध्ये दसपटी क्रीडा मंडळ हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने अगदी वेगानं अग्रेसर होण्याचा प्रयत्न करेल. तर दुसऱ्या बाजूला कमबॅक महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये 7 स्टार गुहागर या संघाच्या माध्यमातून. आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर नॉकआउट स्टेज मधली स्पर्धा आहे. कुठेतरी तुम्हाला प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य आहे. जर तुम्ही सामना सातत्याने पराभूत होत गेला तर कुठेतरी तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेत तुमचा प्रवास देखील थांबवावा लागेल. त्यामुळे कुठेतरी प्रत्येक सामना हा जिंकणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन वाला खेळ करणं देखील गरजेचं आहे. ज्या पद्धतीने विजयाच्या दिशेने जाण्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. परंतु यावेळेस मात्र श्रेयस जर्सी क्रमांक 15 या खेळाडूला आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती.
उंच पुरासा भक्कम बांधण्याचा चढाईपट्टू आहे. समोर 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. बोनस गुणाची कमाई होईल. चिपळूण संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होते. बोनस गुणाची कमाई झाली आहे. स्कोर कार्ड सातत्याने दसपटी क्रीडा मंडळ दसपटी संघासह पुढे सरकताना पाहायला मिळते. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवल्या. सातत्याने जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद या संघाने पटकावलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण संघ म्हणून ज्या खेळाडू संघाला आपण पाहतो आता दसपटीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. डावा ठोकला जातोय. शब्दात दोन्ही बाजूने घेतल्या गेल्या परंतु अंततः 7 स्टार गुहागर संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई झाली. एक दुहेरी मनावस्थेमध्ये आपण पंचांना पाहिलं की एका बाजूने चढाईपट्टूने देखील अपील केली होती, दुसऱ्या बाजूने डिफेंडर देखील दावा ठोकत होता परंतु अंततः पंचाने देखील डिसिजन दिला. चढाईपट्टू त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरला. गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला. साहिल स्पोर्ट्स नगर आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. कुठलीही स्पर्धा म्हटली की क्रीडा रसिकांची उपस्थिती ही त्या मंडळाला मिळालेली पोचपावती असते की आपली स्पर्धा कुठेतरी सर आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आज खूप सारे क्रीडा रसिक आवर्जून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. चढाईपट्टू सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे परंतु अजूनपर्यंत आपण पाहिलं तर कुणीतरी डिफेन्सनं संयम बाळगलाय. संभवतः सम्राट गमळे या खेळाडूला आपण पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय जर्सी क्रमांक 13 किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. आक्रमकता पाहायला मिळते. खेळाडूच्या माध्यमातून बोनस गुणाची कमाई केली जाईल. सक्सेसफुल त्या ठिकाणी चढाईपट्टू पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी गुहागर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला आपण पाहतोय. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन. एक सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई करून देईल. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सम्राटला त्या ठिकाणी चगवलंय. गुणाची कमाई केली जाईल. गुहागरचा संघ या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. चिपळूण संघाला ऑलआउटच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलं. एकाएकी उरलेला खेळाडू चढाई मार्कवरती चिपळूण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 आक्रमण करतोय. समोर 7 खेळाडूंचा बलाढ्याचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स 1+2 = 3 पॉइंट्स जोडले जातील गुहागर संघाच्या खात्यामध्ये आणि चिपळूणचा संघ या ठिकाणी ऑल इन होतोय. साहिल 19 पॉइंट वरती आय थिंक दसपटी चिपळूणचा संघ आहे तर 15 पॉइंट वरती 7 स्टार गुहागरचा संघ आहे. चला या ठिकाणी हाय व्होल्टेज मुकाबला अनुभवायला मिळतोय. एक ऑल आउट ज्या पद्धतीने गुहागर संघाने दिला प्रतिस्पर्धी संघावरती त्यानंतर सामना अगदी जवळ आलेला पाहायला मिळतोय. इथून गुहागर संघाला जिंकण्याची अपेक्षा असेल. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चिपळूणचा संघ हा सगळे इतक्या सहजासहजी हार मानत नाहीये. हा संघ लढेल. अगदी अंततः शेवटाकडे जात असताना लढेल. हरलेले सामने आपल्या बाजूने झुकवण्याचा आणतो दसपटी चिपळूणचा संघ. नाडगरच्या मैदानात तो करिश्मा आपण बघितलाय. अशी पुन्हा एकदा एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अनुभवायला मिळते आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं मानस असेल या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांचा. परंतु काही संघांचं स्वप्न देखील अपुरं राहिलंय कारण ते संघ बाद देखील होताना पाहायला मिळेल त्या संपूर्ण स्पर्धेतून. परंतु या मॅच मध्ये कुठला संघ या ठिकाणी बाजी मिळेल ते देखील तितकंच महत्वपूर्ण. परंतु शुभमला रोखण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स मार्क वरती या ठिकाणी अगदी सुरेख कामगिरी. गुणाची कमाई केली जाईल. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स परंतु एक खेळाडू त्या ठिकाणी इंजर्ड होताना पाहायला मिळतोय. परंतु कबड्डीचा खेळ आणि इंजर्ड होणं दुखापत हे सातत्याने एक वेगळं नातं राहिलंय. कारण जेव्हा कबड्डीचा खेळ आपण पाहिला तर थोडासा आपण कुठे आपण पाहतोय तर खेळाडू इंजर्ड सातत्याने होत असतात परंतु प्रत्येक खेळाडू तितक्या ताकदीनं त्या इंजरीवरती काम करतो, रिकव्हरी करतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. आज मात्र संभवतः आविष्कार हा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळेल. चुकी गेल्या स्पर्धेमध्ये इंजर्ड झाला परंतु त्यांनी देखील रिकव्हरी केली आहे. संभवतः या ग्राउंडवरती त्याचं पुनरागमन पाहायला मिळेल. परंतु दसपटी खेळाडूच्या त्या खेळाडूला देखील या ठिकाणी आपण कुठेतरी
पाहतोय तर तो देखील खेळाडू रिकव्हरी करून मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. पण तो सामना पुन्हा एकदा लोकांच्या तिकडे चाललाय. श्रेयसला टॅकल काढण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूया. 17 या गुणसंख्येवरती गुहागरचा संघ आहे तर 20 या गुणसंख्येवरती चिपळूणचा संघ पाहायला मिळतोय. सामना अगदी रोमांचक लढतीकडे चाललाय. या ठिकाणी प्रत्येक पाऊल तुम्हाला सावधगिरीने टाकायचं आहे. गुहागरचा संघ सध्या पिछाडीवरती आहे. तो संघ देखील या मॅच मध्ये आघाडी घेऊन विजय संपादन करण्याचा प्रयत्न करेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये शुभम सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू एंटर करेल. ही सबस्टिट्यूशनची तयारी या ठिकाणी केली. यानंतर होणारा सामना गजानन संघर्ष केशी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष चिपळूण. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. यावेळेस मात्र डावा टोकला जातोय. सक्सेसफुल होईल. जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू गुहागर संघाला पुन्हा एकदा या ठिकाणी गुणाची कमाई करून देतोय. जबरदस्त खेळ. ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 8 या खेळाडूच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. हाय व्होल्टेज नामा मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 6 डावखुऱ्या शैलीचा चढाईपटू पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल. योग्य तो कानमंत्र दिला गेलाय. परंतु गुरु त्याची कामगिरी बजावत असतो. पण त्या ठिकाणी शिष्याच्या माध्यमातून त्याचा खेळ त्याला सावरणं गरजेचं आहे. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे. लास्ट 3 मिनिट्स टू चढाई मार्क वरती आक्रमक खेळ करण्यासाठी जर्सी क्रमांक 12. परंतु या ठिकाणी एक स्ट्रॉंग पोझिशन आहे की कुठेतरी दसपटीच्या संघाच्या कोर्टमध्ये आपण पाहतोय तर 5 खेळाडूंचं त्या ठिकाणी डिफेन्स पाहायला मिळाला. त्यामुळे बोनस लाईन ऑफ असेल गुहागर संघासाठी. सत्य स्थितीमध्ये रश पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मॅच मध्ये घ्यायचं आहे. पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने अग्रेसर व्हायचं आहे. तर कुठेतरी या मॅच मध्ये पुनरागमन होणं गरजेचं आहे. चढाईपटूंना कामगिरी बजावावी लागेल. अन्यथा थर्ड रेड वरती जर हा सामना जात गेला तर कुठेतरी विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रवास हा दसपटी संघाचा पाहायला मिळेल. परंतु आक्रमकता अपेक्षित आहे. पुन्हा एकदा 7 स्टार गुहागर संघाचा त्यांचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 ज्या खेळाडूवरती नजर असतील क्रीडा रसिकांची या खेळाडूचा खेळ कशा प्रकारे राहील. डिफेन्स मार्क वरती अडवला जाईल का. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. जर्सी क्रमांक 6 खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे क्षमता आहे परंतु यावेळेस मात्र चढाईपटू माघारी परतलाय. गुणाची कमाई होत नाहीये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 चिपळूण संघाच्या माध्यमातून चढाईपटू पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 3 गुणांची महत्वपूर्ण आघाडी दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण संघाकडे. 3 गुणांना पिछाडीवरती 7 स्टार गुहागर हा संघ पाहायला मिळतोय. एक करिश्मा एक मिरॅकल या ठिकाणी. चला यानंतर होणारा सामना गजानन संघर्ष केशी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष चिपळूण. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. गजानन संघर्ष केशी संघर्ष चिपळूण दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई करून देतोय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. चला या ठिकाणी थर्ड रेड पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ठिकाणी डिफेन्स मार्क मध्ये पुन्हा एकदा सुरेख कामगिरी गुणाची कमाई केली जाते. या ठिकाणी माहिती पॉइंट रेड अपेक्षित आहे. गुहागर संघाच्या माध्यमातून आक्रमण केला जातोय. गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाते. गुहागर संघाच्या खात्यामध्ये सलग 2 गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी संभवतः एक वेळ काढू खेळ मैदानाच्या आतमध्ये श्रेयसच्या माध्यमातून कारण सध्या स्थितीमध्ये विजयाच्या दिशेने जाताना दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण हा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय बजर बसतोय. पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल आणि चालू सामन्यामध्ये दसपटी चिपळूण या संघाने विजय मिळवला. परंतु हा